देखणं उद्यास आलं त्या राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ आऊसाहेब सर्वात प्रथम यांना त्रिवार मानाचा मुजरा. हिंदूंचं रक्षण करता म्हणजे छत्रपती, हिंदूंची ढाल भवानी तलवार म्हणजे छत्रपती. तुम्हा आम्हा जगण्याचं आणि 4 दिवस बघण्याचं सुखाचं कारण म्हणजे फक्त आणि फक्त छत्रपती. छत्रपती श्री शिवाजी महाराज आणि धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज यांना त्रिवार मानाचा मुजरा. सन्माननीय व्यासपीठावरती उपस्थित सर्व मान्यवर तसेच समोर बसलेल्या माझ्या माता बंधू व भगिनी, मुजरा त्या छत्रपती शिवरायांना, रयतेच्या राजाला, ज्याच्या भक्तीला जोड नाही, शौर्याला तोड नाही, जो अथांग आहे सागरा समान, जो त्या सूर्याची शान, मराठी मानाचा दगदगता स्वाभिमान, काळीज आहे सह्याद्री, ज्याला शंभूचा अभिमान, असे ते छत्रपती शिवाजी महाराज. महाराष्ट्राचा जो इतिहास लिहिला तो कोणी एड्या गेल्याने नव्हे, तर महाराष्ट्राचा इतिहास लिहिला हिरव्या पिवळ्या शालीनं, तलवारीच्या खणखणाटीनं आणि घोड्यांच्या डाफांनी आणि शाहिरांच्या डफांनी. आणि हाच इतिहास घडविला तो छत्रपती शिवाजी महाराजांनी. खरं तर इतिहास विसरणारी माणसं इतिहास घडवू शकत नाहीत आणि इतिहास घडवणारी माणसं इतिहास विसरू शकत नाहीत. छत्रपती शिवाजी महाराजांचा ज्यावेळेस जन्म झाला त्यावेळेस 4 परकीय सत्ता हुकूमत गाजत होत्या. त्या म्हणजे आदिलशाही, निजामशाही, कुतुबशाही व मोगलशाही. त्यावेळी अन्यायाविरुद्ध वाचा फोडण्याची कोणाकडेच हिंमत नव्हती. ते काम छत्रपती शिवाजी महाराजांनी केलं. आया बहिणींना भर दिवसा पळवून नेले जात होते, भर दिवसा कतली केल्या जात होत्या, भर दिवसा अब्रू लुटली जात होती. याचा सगळ्याचा आवाज भरण्याचं काम छत्रपती शिवाजी महाराजांनी केलं. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थान अधर्मस्य तदात्मान्य सृजान्मय परित्राणाय साधून विनाशाय च दुष्कृतम धर्म संस्थापनेसाठी संभवामि युगे युगे. याचा अर्थ असा होतो, ज्यावेळी धर्मावर संकट येईल आणि या जगात वाईट प्रवृत्ती वाढेल त्यावेळी या चांगुलपण आणि न्यायाचे रक्षण करण्यासाठी युग पुरुषाला जन्म घ्यावाच लागतो. महाराष्ट्रावर अनेक संकटे आली. अफजल खानाने महाराजांना उचललेला विडा असेल, की सिद्धी जोहरने पणाला दिलेला वेडा असेल, की मिर्झा राजा जयसिंगने केलेला तह असेल, की महाराजांच्या आड्यावरून सुटका असेल, अशी अनेक संकटे महाराजांवर आली. पण महाराजांनी कधीही कारण दिली नाही. मला तलवार दिली तर मी लढीन म्हणतो, मला सैन्य दिलं तर मी लढीन म्हणतो, मला तोफा दिला तर मी उडवील म्हणतो, कदापि नाही. जे आहे त्याच्या बळावर महाराजांनी स्वतःची साधना स्वतः निर्माण केली आणि त्यांनी स्वराज्य निर्माण केलं. आम्ही एखाद्याला विचारतो, काय हो असं का झालं, हे का झालं, नाही हो आमची परिस्थिती नव्हती हो, हे नव्हतं ते नव्हतं, अशी कारणं देत बसतात. परिस्थिती माणसाला घडवतही नाही आणि माणूस परिस्थिती माणसाला बिघडवतही नाही. माणूसच परिस्थिती घडवतो आणि माणूसच परिस्थिती बिघडवतो, ही सर्वात मोठी वस्तुस्थिती आहे. कितीही प्रतिकूल परिस्थिती असली तरी तिला अनुकूल कसं करायचं हे छत्रपती शिवाजी महाराजांकडून शिकावं. महाराजांनी काय केले? झोपले होते त्यांना जागे केले, जागे होते त्यांना उभे केले, उभे होते त्यांना चालते केले आणि चालणाऱ्यांच्या खंडीवरती स्वराज्याचे निशाण दिले. महाराज छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेतलं की आमच्या अंगातलं रक्त सळसळतं. छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेतलं की आम्हाला काहीतरी करण्याची प्रेरणा निर्माण होते. छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेतलं की आम्हाला काहीतरी करण्याची जिद्द निर्माण होते. याच महाराष्ट्रात माझ्या राजाचा जन्म झाला, याच महाराष्ट्रात छत्रपती संभाजी महाराजांचा जन्म झाला. पण कधी प्रश्न पडलाय का हो, आपण शिवजयंती का साजरी करतो? आजची तरुण पिढी शिवजयंतीला डीजे समोर नाचतात. यासाठी बलिदान दिलंय का माझ्या राजांनी? यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी या महाराष्ट्राच्या मातीत रक्त सांडले का? अहो, ज्या राजाचे मांसाचे लगदे तुकडे कुतड्यांना खायला घालण्यात आले त्या राजाला 40 दिवस मरण यातना सोसल्या, पण त्यांनी स्वाभिमान सोडला नाही. यासाठी दिलंय का त्यांनी बलिदान? की आजच्या तरुणाईने शिवजयंती दिवशी डीजे समोर नाचावं? कदापि नाही. आपण शिवजयंती याच्यासाठी साजरी करतो, त्याचं कारण एकच, छत्रपती शिवाजी महाराज होते म्हणून सुरक्षित आहेत मंदिरावरचे कळस. छत्रपती शिवाजी महाराज होते म्हणून सुरक्षित आहेत मंदिरावरचे कळस. छत्रपती शिवाजी महाराज होते म्हणून सुरक्षित आहेत दारातील पवित्र अशी तुळस. छत्रपती शिवाजी महाराज होऊन गेले म्हणून पाहतो आपण सुवर्ण सकाळ. छत्रपती शिवाजी महाराज होऊन गेले म्हणून पाहतो आपण भरलेलं सुवासिनीचं असं कपाळ, भरलेलं सुवासिनीचं असं कपाळ. महाराजांनी त्यांच्या आयुष्यात नेहमी स्त्रियांचा आदर केला. मी इथे बसलेल्या सर्व स्त्रियांना एकच सांगेन, अहो तलवारीपेक्षा तीक्ष्ण तुमच्या नजरेची धार आहे. तलवारीपेक्षा तीक्ष्ण
कृष्ण तुमच्या नजरेची धार आहे. महाराष्ट्राची वाघीण तू भवानीचा वार आहे. महाराष्ट्राची वाघीण तू भवानीचा वार आहे. अगं भगव्याची रक्षिणी तू स्वराज्याची मेघ आहे. अगं भगव्याची रक्षिणी तू स्वराज्याची मेघ आहे. अगं दुबळी समजू नको तू स्वतःला, तुझी जाऊनची लेख आहे, तुझी जाऊनची लेख आहे. मी नेहमी सांगत आले आणि आजही सांगेन की महाराजांचं जेव्हा आपण नाव हातावरती करतो ना, तेव्हा एकच काळजी घ्या की आपल्याकडून कोणतं वाईट कार्य होणार नाही. महाराजांचं आपण लॉकेट गळ्यात घालतो तेव्हा महाराज कोणतं वाईट वर्तून होणार नाही याची काळजी घ्या. अहो जाता एवढंच बोलेन, विटंबना झाली असती देवळांची जर जिजाऊंनी विटंबना झाली असती देवळांची जर जिजाऊंनी शिवबा घडवले नसते. विटंबना झाली असती देवळांची जर जिजाऊंनी शिवबा घडवले नसते. माझी सर्वांना एक विनंती आहे की तुम्ही सर्वांनी उभं राहावं. नाही 2 मिनिटं. आस्ते कदम महाराज गणपती गजाश्वपती भूपती प्रजापती सुवर्णरत्नधीपती अष्टवदान जागृत अष्टप्रधान वैशिष्ट न्यायालंकार मंडित शास्त्रात शास्त्र पारंगत राजनीती